नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? अगदी मजेतच असणार हो ना? कारण आयुष्याच्या एकदा सुंदर अशा टप्प्यावर तुम्ही येऊन ठेपलाय. आणि हो, या वयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते? ती म्हणजे आपल्याला या आयुष्यात काय करायचंय. आणि हो, मला माहीत आहे तुम्ही ती गोष्ट ठरवली आहे. हो ना? अगदी बरोबर. तुमच्या मनातलं जाणलं असं म्हणता ना? हो मित्रांनो, अगदी बरोबर आहे. आजच्या आपला जो विषय आहे तो विषयच JEE आणि नीट या परीक्षांची तयारी. तत्पूर्वी मित्रांनो, हा जो विषय तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचा जो व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभाग आहे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिमच्या अंतर्गत हा उपक्रम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. मित्रांनो, पुन्हा एकदा नमस्कार करतो, माझा परिचय देतो. माझे नाव राजेश सुर्वे. तर आपण आज जाणून घेणार आहोत JEE आणि नीट या परीक्षांबद्दल. मित्रांनो, तुमच्या मनात हेही प्रश्न असतील की JEE आणि नीट ही परीक्षा काय आहे, यासाठी काय करावं लागेल, पात्रता काय असेल, वयोमर्यादा काय असेल, या परीक्षांची तयारी कशी करायची, स्टडी प्लॅन कसा असावा, पेपर कसा असेल, प्रश्नांचं स्वरूप काय असेल, किती प्रश्न असतील, मागील प्रश्नांमधील काही प्रश्न येतात का, असे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात असतील आणि ते असायलाच पाहिजे. आपण जी गोष्ट ठरवतो त्याबद्दल नक्कीच आपल्याला खूप सारे प्रश्न पडत असतात. आणि हो, प्रश्न आहे म्हणजे नक्कीच त्याचे उत्तरही आहे. आणि म्हणून तुम्ही नक्कीच तुम्हाला मी शुभेच्छा देतो, कारण तुम्हाला हे प्रश्न पडले. आणि अगदी महत्त्वाचे प्रश्न म्हणजे तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल हे प्रश्न पडले आहे आणि त्याबद्दलच आपण जाणून घेतोय. सर्वात प्रथम आपण JEE या परीक्षेबद्दल पाहणार आहोत. JEE अर्थात जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. मित्रांनो, भारतातील अतिशय प्रतिष्ठित अशी ही मानांकित अशी प्रवेशित ही परीक्षा आहे. आणि ही कशासाठी असते हेही तुम्हाला माहीत आहे, परंतु तरी आपण त्याबद्दल एक धावता आढावा घेणार आहोत. मुख्यतः इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकीच्या जवळपास 70हून अधिक ज्या शाखा आहेत त्यामध्ये प्रवेशासाठी प्रामुख्याने JEE जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ही परीक्षा, जी प्रवेश पात्रता परीक्षा आहे ती असते. आणि ही कशासाठी तर हो, तुमच्या स्वप्नातलं करिअर तुम्हाला करायचं आहे ना. हो, तुमचं स्वप्न नक्की असेल की IIT मध्ये प्रवेश, हे जर तुमचं स्वप्न असेल तर तुम्हाला JEE ही परीक्षा क्रॅक करावी लागेल. मित्रांनो, JEE ही परीक्षा 2 भागामध्ये घेतल्या जाते. JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स. जेव्हा तुम्ही JEE मेन्स ही परीक्षा पास होता, हो, पासच होऊन जमणार नाही बरं का, तुम्हाला त्या रँकिंगमध्ये 2.5 लाख विद्यार्थ्यांच्या रँकिंगमध्ये यावं लागेल. तेव्हा तुम्हाला JEE मेन्स देता येईल आणि नंतर तुमचा या IITत जो काही तुमचा स्वप्नातला प्रवेश आहे तो तुमचा नक्की सुकर होणार आहे. IITच नाही, अहो NIT सुद्धा दर्जेदार संस्था आहे. तुम्हाला जे बनायचं आहे ना, ह्या सगळ्या संस्था तुम्हाला ते बनवणार आहेत, यामध्ये तीळ मात्रही शंका नाही. मित्रांनो, JEE या परीक्षेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला 3 विषय प्रामुख्याने घ्यावे लागतात. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे 3 मुख्य विषय या परीक्षेचा आधारस्तंभ असतात. आणि हो, 12वी पास नंतर तुम्ही ही परीक्षा नक्की देऊ शकता. आणि या परीक्षेनंतर JEE नंतर तुम्हाला JEE ॲडव्हान्स सुद्धा देता येऊ शकते. मित्रांनो, यासाठी वयोमर्यादा काय आहे, गुण किती असावे, असाही प्रश्न असेल तर तुम्हाला या स्लाइडमध्ये त्याचंही विवेचन दिसणार आहे. वयोमर्यादा काय तर उच्च वयोमर्यादा याला नाही, मात्र तुमच्या वयाची कमीत कमी 17 वर्ष, किमान 17 वर्ष तुम्ही पूर्ण केलेली असली पाहिजे. अर्थातच तुम्ही 12वी पास झाले पाहिजे, ही या JEE या परीक्षेची अपेक्षा आहे. वयाची मर्यादा सुद्धा आपण ज्या पद्धतीनं म्हटलं की 17 वर्ष तुमची पूर्ण झाली पाहिजे. गुणांची मर्यादा काय, हाही प्रश्न जर तुमचा असेल तर गुणांची मर्यादा आहे. तुम्हाला 12वीच्या परीक्षेत 75% गुण, जो सर्वसाधारण विद्यार्थी आहे त्याला 75% गुण घेऊन उत्तीर्ण व्हावं लागेल. आणि जे विद्यार्थी SC, ST या प्रवर्गातील आहेत, म्हणजेच जे शेड्यूल ट्राईब्स आणि शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती आणि अनुसूचित
जमाती या प्रवर्गातील आहेत त्यांना मात्र 65% गुणांची आपल्याला या परीक्षांमध्ये काय करावं लागेल तर तुम्हाला मिळवावे लागतील. आता 12वी परीक्षेतील गुण आपण याबद्दल पाहिलेलंच आहे. तर हे सगळं करत असताना केवळ गुण मिळवणे यासाठी आपण ट्रेस आपल्याला यायला नाही पाहिजे आणि म्हणून डोंट ट्रेस्ट, डू युअर बेस्ट, फॉरगॉट द रेस्ट. आणि हो, तुम्हाला जर हे स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ट्रेस न घेता तुम्हाला जे काय बेस्ट करता येईल आणि रेस्ट कमीत कमी घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त काम करावं लागेल, हे मात्र अंतिम सत्य आहे. आता JEE ची परीक्षेची तयारी तुम्ही कशी करायची आहे, तर तुम्हाला जर या परीक्षेची तयारी करायचीच असेल तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही तुमची ठरवून घ्या. ती गोष्ट ही की तुम्हाला लहानपणापासूनच विज्ञान या शाखेची आवड असायला पाहिजे. गणित असेल, अवकाशीय क्षमता असेल, तार्किक क्षमता असतील, तुमचा चौकसपणा असेल, तुम्ही अवतीभोवती पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन असेल, या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव या परीक्षांमध्ये आपल्याला दिसतो. आणि म्हणून शालेय वयापासून या सगळ्या गोष्टी आपल्याला जर येत असतील तर अगदी 11वी-12वीला तुम्ही जेव्हा असता तेव्हा गणित, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयामध्ये तुम्ही नक्की रमून जाल आणि या परीक्षांमध्ये जे प्रश्न असतात या प्रश्नांना तुम्ही योग्य न्याय देऊ शकाल. आणि म्हणून ही खूप मोठी संधी तुमच्यासाठी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर JEE तयारी कोण करू शकतो, तर 12वी, 11वी, 12वीचे विद्यार्थी तयारी करू शकतात, हे आपल्याला इथं स्पष्ट होते. जे विद्यार्थी गॅप जर घेत असतील तर तेही सुद्धा याला तयारी पुन्हा पुन्हा करू शकतात. वर्षातून 2दा ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिल या महिन्यामध्ये ही परीक्षा होत असते. आता तुमच्या मनात हाही प्रश्न असेल की 2दा जर परीक्षा झाली आणि मला एखाद्या परीक्षेत एवढे गुण मिळाले, त्या परीक्षेत तेवढे गुण मिळाले, मग यातला स्कोर तुमचा कोणता पकडला जाईल, तर आउट ऑफ 2 मधला जो बेस्ट स्कोर असेल तुमचा तो तुमचा यामध्ये गृहीत धरला जाईल. आता तुम्ही नक्कीच कोचिंग क्लासची मदत घेत असाल, यूट्यूब पाहत असाल, गुगल बाबाला तुम्ही तुमची मदत घेत असाल, वेगवेगळे सर्फिंग करत असाल, नक्कीच ते केलंच पाहिजे. मात्र तुम्हाला NCERTचे बुक याबद्दल आपण पाहणारच आहोत, पण त्यावरही तुम्हाला फोकस केलं पाहिजे बरं का. आणि असे जे काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत या प्लॅटफॉर्म मागे तुम्ही नक्कीच त्या माध्यमातून तयारी केली पाहिजे. आता आपण हेही पाहिलं की 11वी पासूनच तुम्ही तयारी केली पाहिजे आणि अगदी JEE ही परीक्षा पास तुम्ही जेव्हा होता त्यानंतर तुम्हाला JEE मेन्स देता येते, हेही आपण पाहिलं. मित्रांनो, खरं तर हा प्रवास खूप मोठा असणार आहे. यामध्ये तुमची केवळ या परीक्षेची म्हणजे गुणांची, मार्कांची ही परीक्षा नसून तुमच्यामधल्या वेगवेगळ्या कौशल्याची ही परीक्षा आहे. तुम्ही कसे एखाद्या गोष्टीसाठी टिकून राहता, तुम्ही प्रयत्न कसे करता, तुम्ही अभ्यास कसा करता, तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करता, तुम्ही विचार कसा करता, या सगळ्या गोष्टींवर याचा इम्पॅक्ट होणार आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी ह्या छानशा ओळी इथे लिहिल्या आहे, एव्हरी अकम्प्लिशमेंट स्टार्ट विथ द डिसिजन टू ट्राय. आणि आपल्याला माहीत आहे कितीही मोठं काम असेल तर त्याची सुरुवात मात्र एका पावलानं होत असते, एका कृतीनं होत असते. आणि नक्की तुम्ही आज या कृतीवर येऊन ठेपलाय की तुम्हाला JEE मेन्स ही परीक्षा द्यायची आहे. मित्रांनो, हाही प्रश्न तुमच्या मनात असेल की ही परीक्षा कोण बरं घेते. तुम्हाला हेही माहीत असेल किंवा नसेलही, पूर्वी ही परीक्षा CBSE जे बोर्ड आहे हे बोर्ड घेत होतं. मात्र आता भारत सरकारची NTA अर्थातच नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ही परीक्षा घेतली जाते. नीटची परीक्षा सुद्धा NTA द्वारे घेतली जाते. नेट असेल किंवा वेगवेगळ्या खूप साऱ्या परीक्षांसाठी भारत सरकारने NTA ची स्थापना केलेली आहे आणि म्हणून तुमची परीक्षा सुद्धा NTA घेते. आणि तुम्हाला NTA बद्दल नक्कीच अनेक प्रश्न सुद्धा तुमच्या मनात असतील आणि हो, ते पडलेच पाहिजे. ते प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही गुगलवर सर्च केलं पाहिजे की NTA काय आहे. मित्रांनो, तुम्हाला हेही सांगायला आवडेल की NTA तुमची जी काही नीटची JEE जी काही परीक्षा आहे या परीक्षांसाठीच्या मॉक टेस्ट सुद्धा NTAच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. नक्की तुम्ही भेट द्या आणि त्या मॉक टेस्ट सोडून सुद्धा बघा. आता JEE साठी कोणते विषय असतात, तर अर्थातच फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथेमॅटिक्स आहे. म्हणजेच काय, तर फिजिक्स, भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, रसायनशास्त्र आणि मॅथेमॅटिक्स, गणित, हे 3 विषय मात्र तुम्हाला मुख्य आवश्यक आहे.
पेपरचा पॅटर्न काय असतो तर मित्रांनो 75 एकूण प्रश्न असतात, एका प्रश्नाला 4 गुण आणि असं जर आपण केलं तर एकूण 300 गुणांचा हा पेपर असतो. मित्रांनो यामध्ये 2 भाग असतात. या 2 भागामध्ये ए सेक्शन आणि बी सेक्शन. तर 20 प्रश्न जे आहेत तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या 3 विषयांचे 20 अधिक 20 आणि 20 असे प्रश्न असतात. आता हे प्रश्न तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन या पद्धतीचे असतात. म्हणजे या 20 प्रश्नांसाठी तुम्हाला 4 पर्याय उपलब्ध असतात आणि या 4 पर्यायातलं योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं असते. आणि तुम्ही जर कदाचित तुमच्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर मग काय, तर अर्थातच त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि म्हणून केवळ या परीक्षेत तुम्हाला वेगच महत्त्वाचा नाही, तुमची ॲक्युरसी सुद्धा महत्त्वाची आहे. आणि म्हणून 4 प्रश्नांचं तुमचं एक प्रश्न जर चुकत असेल तर तुमचा 1 गुण वजा होईल. अर्थातच तुम्ही जर प्रश्न सोडवलाच नाही तर त्याचे तुम्हाला 0 गुण असतील. आता सेक्शन ए बद्दल आपण बोललो. 20 अधिक 20 अधिक 20 असे जे 60 प्रश्न आहेत त्या 60 प्रश्नांचं तुम्हाला मल्टिपल चॉईस आहे. मात्र तसंच अर्थातच फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स याचे 5 प्रश्न सेक्शन बी मध्ये असणार आहेत. ते कसे असणार आहेत तर ते तुम्हाला न्यूमरिकल बेस असणार आहेत. तुमची न्यूमरिकल रिझनिंग ॲबिलिटी तपासल्या जाणार आहे आणि हे प्रश्न तुम्हाला कागदावर सोडवायचे आहेत, काहीतरी गणितीय क्रिया करायच्या आहेत आणि या गणितीय क्रियानंतर तुम्हाला ते सगळं तिथे कम्प्युटरला, कारण तुमची परीक्षा हाही भाग आहे की परीक्षा तुमची ऑनलाईन असते, तुम्हाला ती तिथे फीड करायचं आहे, तुमचं उत्तर तिथे नोंदवायचं आहे. असे प्रत्येक विषयाचे 5 प्रश्न आणि असा एकूण 75 प्रश्न, एकूण गुण 300 असं सगळा हा पॅटर्न आहे. 12वी उत्तीर्ण किंवा अपिअरिंग स्टुडंट म्हणजे जो 12वी आत्ता शिकत आहे, ज्यांनी काही परीक्षा दिली असेल, निकाल लागायचा आहे, असाही विद्यार्थी या JEE या परीक्षेला बसू शकतो. आणि याचा पर्पज काय आहे, उद्देश काय आहे तर मित्रांनो तो क्लिअर आहे, तुमचाही स्पष्ट आहे. तो उद्देश आहे NIT आणि IIT, IIIT असेल, NIT असेल आणि IIT असेल या संस्थांमध्ये प्रवेश हा त्याचा उद्देश आहे. मित्रांनो JEE ॲडव्हान्स ही परीक्षा त्याच्या नावाप्रमाणेच आहे, ती ॲडव्हान्स आहे. ते कोण देऊ शकतो तर JEE या परीक्षेमध्ये जे भारतभरामधून बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये 2.5 लाख विद्यार्थ्यांच्या रँकिंगमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला JEE ॲडव्हान्स ही परीक्षा देता येते. त्याचा दर्जा कसा असणार आहे, अर्थातच JEE या मेन या परीक्षापेक्षा JEE ॲडव्हान्स ही ॲडव्हान्सच असणार आहे. त्याची काठिण्य पातळी, तुमच्याकडूनच्या अपेक्षा ह्या सगळ्या त्यामध्ये जास्त असणार आहे. मात्र त्याबद्दल घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण आपण यापूर्वी बोललोच आहे. तुम्हाला जर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयामध्ये बालपणापासून किंवा माध्यमिक वयापासून जर आवड असेल तर नक्की तुम्ही या सगळ्या प्रश्नांना सामोरे जाऊ शकतात. तर अर्थातच JEE मेनला जे सगळे विषय असतात तेच JEE ॲडव्हान्समध्ये असणार आहे. याचा पर्पज IIT मध्ये आपल्याला प्रवेशासाठी असणार आहे. सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. पेपरचा पॅटर्न काय तर 2 पेपर असतात. MCQ टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात आणि बाकीचा जो काही भाग आहे तो तुमचा न्यूमरिकल यामध्ये सुद्धा हे प्रश्न असतात. याची पात्रता काय आहे तर आपण बोललोच आहे की JEE मेन्स मध्ये टॉप 2.5 लाख विद्यार्थ्यामध्ये तुम्ही असला पाहिजे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता या JEE तयारी कशी करावी, आपला स्टडी प्लॅन, टाइम टेबल ह्या सगळ्या गोष्टी कशा असाव्यात, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल, कारण तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे त्याचा सिलेबस काय आहे. कारण जगात ज्ञान जे आहे ते अनंत आहे, त्याची सीमा नाही, आपल्याला हे माहीतच आहे. आणि म्हणून आपल्याकडून या परीक्षेच्या अपेक्षा काय हे जर आपण एकदा समजून घेतलं तर समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सिलेबस, त्याचा जो अभ्यासक्रम आहे हा आपण अगदी डाउनलोड केला पाहिजे, त्याची प्रिंट काढली पाहिजे. आपण जिथे अभ्यासाला बसतो अगदी तिथे तुम्ही लावला पाहिजे. एवढंच नाही तर तुम्हाला ते पाठच असला पाहिजे. तुम्हाला हेही माहीत असलं पाहिजे की मागील 5-7 वर्षांमध्ये त्या सिलेबसवर आधारित कोणत्या मुद्द्यावर कुठे कसा प्रश्न आला, कसा प्रश्न विचारला जातो, या प्रश्नातून आपल्याला काय अपेक्षा या NTAच्या किंवा एकूण या JEE परीक्षेच्या आपल्याकडून काय आहेत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हे सगळं अर्थातच तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही, तुम्ही स्मार्ट
पिढी आहात आणि तुमच्या हाती अगदी सगळं काही गॅझेट उपलब्ध आहेत, तुम्ही एका टचवर हा सगळा वेबसाईटवरून, अधिकृत वेबसाईटवरून हा सिलेबस डाउनलोड करू शकता. आता तुमचं टॉपिक वाईज प्लॅनिंग सुद्धा असलं पाहिजे. म्हणतात ना, म्हणजे अशी एक गोष्ट आहे की एक व्यक्ती असा आहे की त्याला झाड तोडायचं होतं. तो लाकूड तोड्या काय करतो की 2 दिवस आपली कुऱ्हाड त्याच्यामध्ये धार लावण्यासाठी घालतो आणि एक लाकूड तोड्या मात्र झाड तोडत बसतो. 2 दिवस धार लावलेला व्यक्ती अगदी काही तासांमध्ये झाड तोडू शकतो. तर म्हणून तुम्हाला मित्रांनो टॉपिक वाईज प्लॅनिंग असणं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक विषयासाठी तुमची अशी एक मजबूत स्ट्रॅटेजी सुद्धा असली पाहिजे. हो, सगळ्यात महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट. कारण ही परीक्षा म्हणजे ज्याला जगभरातील अतिशय काठिण्य पातळीची परीक्षा असं नावाजल्या गेलेलं आहे, ती परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला केवळ काही तास अभ्यास करून चालणार नाही. हो, आणि म्हणून शब्द मी बरोबर जपून वापरतोय, ध्यानात ठेवा. किमान 8 तास तुम्हाला, इथे 6 ते 8 तास असं म्हटलंय, पण किमान 8 तास अभ्यास तुम्हाला करावा लागेल. किमान म्हणजे काय, तर कमीत कमी. मग अपेक्षित काय आहे, तर तुम्हाला जितकं कॅलिबर तुमच्यात आहे, जेवढं शक्यता आहे, तुम्ही किती बसू शकता, किती वाचू शकता, किती लक्षात ठेवू शकता, संकल्पना किती समजून घेऊ शकता, तुमचा मेंदू कसा स्कॅनिंग करतोय, या सगळ्या गोष्टी इथे महत्त्वाच्या असणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त वेळ इथे द्यायचा आहे. हे कशासाठी, तर तुमचा मेंदू जेव्हा सातत्यानं त्या गोष्टी करत असतो तेव्हा तुम्हाला ते नवखं वाटत नाही. हळूहळू तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट, संकल्पना क्लिअर होत जातात. आता हे करत असताना नक्कीच जगात असं कोणीच परिपूर्ण व्यक्ती नाही. तुम्ही नाही, मी नाही आणि कोणीच नसतो. आणि नसण्यातच खरी मजा पण आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे, माझे वीक पॉईंट काय आहेत, ते मी हेरले पाहिजे आणि त्यावर काय केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. अर्थातच यासाठी आपण त्याबद्दल बोलणारच आहोत. हे वीक पॉईंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टीतून पाहायचे आहेत. आणि मग ते जर आपले वीक पॉईंट परीक्षेच्या माध्यमातून येत असतील तर मग त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा लागेल, मॉक टेस्ट द्यावं लागेल. आणि म्हणून एवढ्या वीक पॉईंटवर काम करत असताना रिव्हिजन खूप सुंदर असा शब्द आहे. तुम्ही जर त्याचं स्पेलिंग पाहिलं तर तुम्हाला REVISION असं त्याचं स्पेलिंग दिसेल. याला मध्ये जर डॅश टाकलं मित्रांनो, म्हणजे पुन्हा पुन्हा. व्हिजन म्हणजे दृष्टी. अहो, तुम्ही जेव्हा रिव्हिजन म्हणजे नुसतं तुम्ही पुन्हा पुन्हा पानं उलटत वाचणं नव्हे, तर तुम्हाला ते वाचत असताना तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पनात्मक प्रक्रिया झाली पाहिजे. आणि म्हणून रिव्हिजन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून दिसते. आता रिव्हिजनसाठी दररोज तुम्हाला 1-2 तास तुमच्याकडे असले पाहिजे. आता यासाठी मित्रांनो महत्त्वाची पुस्तके कोणती, हाही प्रश्न अनेकांचा असतो आणि हा असलाच पाहिजे. कारण तुम्हाला जिथे जायचं आहे त्याचा मार्ग काय हे जोपर्यंत समजत नाही किंवा तो मार्ग खरंच तिथे नेऊन आपल्याला पोहोचवणार आहे हे जोपर्यंत खात्री वाटत नाही तोपर्यंत माणूस तिथे पोहोचेल कसा बरं. आणि म्हणून इथे सगळ्यात महत्त्वाचं इथे मस्ट म्हणलंय आणि हो ते खूप मस्त आहे. NCERTची जी काही पुस्तकं आहेत ही पुस्तकं 70% प्रश्न त्यापेक्षा जास्त किंवा तुम्ही जर सर्वांगाने विचार केला तर सर्वच प्रश्न त्यावर आधारित असतात असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून मी तर म्हणेल तुम्ही रिव्हिजन नाही, वाचन नाही तर NCERTच्या पुस्तकांची पारायण केली पाहिजे. हो, मी पारायण म्हणतोय. पारायण म्हणजे काय, तर पुन्हा पुन्हा आपण इतकं आपल्या अनकॉन्शियसमध्ये ते गेलं पाहिजे की तुम्ही अगदी झोपेतून उठलात आणि तुम्हाला एखादा प्रश्न तुमच्या पुढे पडला, टाकला, विचारला तर तुम्हाला त्याबद्दल बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून NCERTची जी पुस्तकं आहेत त्याचं तुम्ही वारंवार रिव्हिजन आणि वाचन केलं पाहिजे. फिजिकल केमिस्ट्रीबद्दल आपण जर म्हटलं तर OP तंडन सरांचे आणि बहादूर सरांचे अप्रतिम असे पुस्तकं आहेत. मित्रांनो नक्कीच तुम्ही ते रेफर पण करत असाल. तुमचे जे काही सिनियर लोक आहेत किंवा तुमचे काही प्राध्यापक आहेत, तुम्हाला शिकवणारे मंडळी आहेत, त्यांनी तुम्हाला रेफर नक्कीच केलंच असेल. आणि म्हणून OP तंडन सर, P बहादूर सर, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये MS चौहान सर आणि मॉरिसस यांची पुस्तकं सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अगदी पुन्हा NCERT तर तुम्हाला NCERT हा पाया आहे. NCERT तुम्हाला सगळीकडे दिसेल. JD ली यांची सुद्धा पुस्तकं आणि अतिशय महत्त्वाचं एक बेसिक समजण्यासाठी NCERT आणि
वर्मा सरांची जी काही पुस्तकं आहेत ही सुद्धा तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे. SC वर्मा सरांचं पुस्तकं तुमच्याकडे असल्या पाहिजे. कन्सेप्ट ऑफ फिजिक्स सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे. DC पांडे आर्यन सिरीजचं हे पुस्तक आहे. ॲडव्हान्स प्रॅक्टिससाठी हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो इर्डो ॲडव्हान्स प्रॉब्लेम यांची ही सर्व मान्यवरांची पुस्तकं तुम्ही वाचलीच पाहिजे. कारण हे सगळं कुठून आलं आहे, तुमच्या जे काही आधीचे अचिव्हर आहेत, ज्यांनी अचिव्हमेंट केली आहे, त्यांच्या अनुभवातून हा सार आम्ही तुमच्या पुढे घेऊन येतोय. तर मित्रांनो, अभ्यास पद्धत कशी असावी याबद्दल आपण बरंच बोलणारच आहोत. तर नक्कीच तुम्ही ही गोष्ट मात्र विसरू नका बरं. बेसिक समजण्यासाठी NCERT आणि SC वर्मा सरांची पुस्तकं, त्यांचा फॉर्म्युला, त्यांच्या सगळ्या कन्सेप्टिव्ह ज्या बाबी आहेत ह्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. केमिस्ट्रीसाठी महत्त्वाची पुस्तकं पुन्हा NCERT मस्ट, OP टंडन, बहादूर सर, मॉरिसन, NCERT, JD ली आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्याच आहे. आणि हो, तुम्हाला फॉर्म्युले आणि आकृत्या यावर खूप काम करावं लागेल बरं, विसरू नका. कारण तुम्हाला फॉर्म्युले हे तुम्हाला तोंड पाठच असावे लागतील आणि आकृत्या याचा तर तुमच्या मेंदूमध्ये स्कीमा तयार झाला पाहिजे. स्कीमा म्हणजे काय, तर तुमच्या मेंदूमध्ये त्याची प्रतिमा ॲज इट इज तुम्हाला परीक्षेत आठवली पाहिजे. आणि म्हणून जे फॉर्म्युले आहेत, जे तुमच्या आकृत्या आहेत, ह्या सुद्धा तुम्ही आपल्या जिथे अभ्यासाचा तुमची खोली आहे तिथे तुम्ही ते ठेवल्या पाहिजे. आता या सगळ्या पुस्तकांमध्ये कॅल्क्युलस आणि अल्जेब्रावर मजबूत पकड तुमची असली पाहिजे. शॉर्टकट्स तुमच्या असल्या पाहिजे. छोटी तुमच्याकडे पॉकेट डायरी असली पाहिजे. तुम्ही जे गॅजेट्स वापरतात, तुमच्या शॉर्ट नोट्स ज्या तुम्हाला समजत आहे, तुम्ही काहीतरी तिथे मार्किंग केली आहे जे तुम्हाला समजते, हे तुम्ही जर पुन्हा 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 करत राहिलात तर नक्की परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला तो प्रश्न पुढे आला म्हणजे तुम्ही तुमच्या नोट्समध्ये कोणती गोष्ट कुठे कशी हायलाईट केली, कोणती ट्रिक्स तुम्ही वापरली, हे सगळं तुम्हाला आठवेल बरं का. आणि हे सगळं एका दिवशी अर्थातच होणार नाही. यासाठी सातत्य, मेहनत, जिद्द, चिकाटी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यात असतील. आणि हो, एकदा ठरवलंय ना ते येणारच, तर नो प्रॉब्लेम. रेग्युलर प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा तुम्ही ठेवली पाहिजे. आणि स्पीड आणि ॲक्युरसी आपण आधीच बोललोय की तुमचा वेग आणि ॲक्युरसी ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे. टेस्ट सिरीज PYQ, ज्याला पास्ट इयर आपण क्वेश्चन म्हणतो, MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो, हे तुम्ही किमान आठवड्यातून एकदा तरी सोडवायला पाहिजे. कारण अहो, तुम्ही चुकलात कुठे हेच तुम्हाला समजणार नाही तर मग दुरुस्ती कशी करणार. आणि हो, चुकत आपल्याला शिकायचं आहे, दुरुस्ती करायची आहे. परफेक्ट या जगात कोणीच नसतो हे आपण पाहिलं आहे. आणि म्हणून मस्ट टेस्ट सिरीज ह्या तुम्हाला महत्त्वाच्या. ह्या कुठे मिळतील, तुम्हाला अनेक वेबसाईटवर तुम्हाला डाउनलोड करून तुम्हाला भेटतील. एवढंच नाही तर NTA वेबसाईटवर मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला देता येईल. तुमचा स्कोअर पाहता येईल, कोणतं चुकलं, का चुकलं, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण आणि त्याचा आलेख सुद्धा तुम्हाला कळेल की फिजिक्सचे किती चुकले, केमिस्ट्रीचे किती चुकले, मॅथेमॅटिक्सबद्दल तुमचं काय होतंय परीक्षेमध्ये, या सगळ्या गोष्टी तुमच्या येतील. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. अर्थातच यासाठी टाईम मॅनेजमेंट आणि ॲक्युरसी ही तुमच्याकडे असली पाहिजे. स्ट्रॅटेजी आणि टिप्स काय असाव्या, तर अनेक मोटिवेशनल व्हिडिओ, असे शेकडोनं व्हिडिओ आहेत. परंतु मला असं तुम्हाला नक्की सुचवावंसं वाटेल किंवा विनंती करतोय यासाठी की तुमच्या ज्या स्ट्रॅटेजी आणि टिप्स आहेत, शॉर्टकट आहेत, ह्या तुमच्या असायला पाहिजे बरं का. कारण ह्या शॉर्ट नोट्स दुसऱ्याचे आपण घेतोय, परंतु ते आहे काय, कशासाठी आहे, याबद्दल आपलं कुठलंच नातं जुळणार नाही. मात्र तुम्ही जेव्हा तुमच्या हातानं ह्या सगळ्या गोष्टी कराल तेव्हा तुमच्या लक्षात असेल की हे मी का केलंय, माझा हा प्रश्न चुकला होता म्हणून मी असं केलं होतं. आणि हे सगळं तुमचा मेंदू, तुमच्या प्रतिमा, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फीड होत असतात आणि त्या तुम्हाला नक्कीच आठवतील याची मात्र मी तुम्हाला खात्री देतो. त्यासाठीच आपण हे सगळं बघतोय. स्पीड आणि ॲक्युरसीबद्दल आपण बोललोय, तो तुमच्याकडे असलाच पाहिजे आणि असावाच. कारण केवळ स्पीड असून चालणार नाही, ॲक्युरसी पण महत्त्वाची आहे. कन्सिस्टन्सी, अहो अगदी कोणतंही काम घ्या ना, जगातलं कोणतंही काम घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, कोणताही व्यवसाय घ्या, तुमच्याकडे कन्सिस्टन्सी, सातत्य हेच यशाचं रहस्य आहे, असं अनेक दिग्गज लोकांनी आपल्याला खूप आधी सांगून ठेवलं आहे. आणि म्हणून कन्सिस्टन्सी मोटिवेशनचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे मोटिवेशन भेटणार आपल्याला कुठून, यूट्यूबचा व्हिडिओ पाहून का नाही, हे आपल्या आतमध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल.
आणि हे मोटिवेशन सगळ्यात मोठं मोटिवेशन असणार आहे तुमचं गोल आणि तुम्हाला IIT, NIT, IIIT यामध्ये प्रवेश करायचा आहे, हे तुमचं गोल आहे आणि ते जर तुम्ही पुन्हा पुन्हा आठवत राहाल तर मोटिवेशनची तुम्हाला कमीच राहणार नाही, मोटिवेशनचा धबधबा तुमच्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हो, मग या सगळ्यासाठी आपल्याला 1 वर्षाचा प्लॅन करावा लागेल. केवळ आता या 1 वर्षाच्या प्लॅनमध्ये आपण 6 महिने, आठवडा आपल्या सोयीनुसार आपल्याला नियोजन आपलं करावं लागेल. संपूर्ण सिलेबस कव्हर करणे असेल, रिव्हिजन असेल, PYQ असेल, 3 महिने आपल्याला जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवणे असेल, शेवटचे जे असेल ते, आणि आपले वीक टॉपिक जे आहेत त्याबद्दल आपल्याला काम करणं असेल, त्याच्या नोट्स काढणं असेल, शॉर्ट नोट्स बनवणं असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच करणार आहात. सर्वोत्कृष्ट रिसोर्सेस आणि ॲप, आता हे खरं तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुमची टेक्नॉलॉजिकल असणारी तंत्रज्ञानाच्या जगातली तुमची पिढी आहे आणि तुम्हाला सांगणे, पण मी मात्र हे नक्की सांगेन की ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला नक्की वापराव्या लागतील. हा शब्द अतिशय तुम्ही याला हायलाईट करून ठेवा किंवा लिहून ठेवा. शासनाच्या ज्या वेबसाईट आहेत, विशेषतः NCERT असेल, SCERT असेल आणि JEE मेन, NTA, या सगळ्या जे काही रिसोर्सेस आहेत हे तुम्हाला नक्की पाहावे लागतील. का बरं? कारण ही सगळी मंडळी जे काही पेपर सेटर आहेत हे पेपर सेट कुठून करतात हे जर तुम्ही बारकाईनं अभ्यासलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही जी काही शासकीय पुस्तकं आहेत, शासकीय गॅझेट आहेत किंवा ज्या काही सगळी पुस्तकं आहे, या वेबसाईट आहे, यामधूनच ते होत असते. आणि म्हणून ह्या ऑफिशियल वेबसाईट हा शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही तुमचं सर्फिंग नक्की चालू द्या, त्याबद्दल आक्षेप नसेल. आता या JEEची आपण ओळख पाहिलेलीच आहे, तरी सुद्धा एकदा पुन्हा रिकॅप म्हणून आपण फास्ट पद्धतीने जाणार आहोत. JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स अशा ह्या 2 परीक्षा आहेत, हे आपल्याला माहीत आहे. या 2 विभागणीमध्ये या 12वीच्या नंतर सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेत तुम्ही प्रवेशित असाल, त्यामध्येही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे 3 विषय तुम्हाला मुख्य असावेच त्यामध्ये लागतील, तरच तुम्ही पुढे या परीक्षा देऊ शकता. JEE मेन तुम्ही 2,50,000 विद्यार्थ्यांच्या रँकिंगमध्ये आलात तर तुम्हाला JEE ॲडव्हान्स देता येईल आणि JEE ॲडव्हान्स ही IITमध्ये प्रवेशासाठी असणार आहे, हेही तुम्ही जाणता, हे आपण पाहिलंच आहे. रिकॅपमध्ये आपण ते पुन्हा एकदा पाहतोय. पेपर कसे असणार आहेत तर नक्कीच हा पेपर तुमचा सगळा ऑनलाईन पद्धतीनं असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. इंग्रजी आणि हिंदी ह्या मुख्य भाषा असणार आहे आणि भारतातल्या विविध भाषांमध्ये सुद्धा ही परीक्षा होत असते, याचीही माहिती तुम्ही ठेवू शकता. पण नक्की तयारी करत असताना ऑथेंटिक तुम्हाला इंग्रजी या भाषेवर लक्षात घ्यावं लागेल. कारण मित्रांनो, तुमची जी सगळी पुस्तकं आहेत ही मॅक्झिमम इंग्रजी या भाषेमध्ये आहे आणि म्हणून तुमचं इंग्रजी भाषेवरचं जर प्रभुत्व असेल तर नक्की तुम्हाला पेपर सोडवत असताना एखाद्या शब्दार्थाचा अर्थ किंवा त्याचं संकलनात्मक बाबीमध्ये काहीच अडचण येणार नाही. विषय अर्थातच फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स 3 तासाची ही परीक्षा असणार आहे. प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न, 4 गुण, 1 प्रश्न चुकला तर 1 गुण तुमचा वजा होणार आहे. प्रश्न सोडवलाच नाही तर प्रश्नच उरणार नाही. मात्र तुम्ही असं करू नका, कारण जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत वेग आणि ॲक्युरेसीसह, तरच तुम्हाला 2,50,000 या विद्यार्थ्यांच्या रँकिंगमध्ये येता येणार आहे. आता या JEE मेनमध्ये 2 पेपर असतात, आपल्याला हेही माहीत आहे, आपण ते पाहिलं आहे. सेक्शन A आणि सेक्शन B बद्दल आपण बोललोय. वास्तुशास्त्र, अर्थातच तुम्ही अभियांत्रिकीच्या या अभ्यासक्रमाला नक्कीच पुढच्या क्षेत्रामध्ये जाणार आहात, तर वास्तुशास्त्र हा अतिशय व्यापक असा भाग असणार आहे, तर त्याचाही समावेश या पेपरच्या फॉर्मॅट 2 मध्ये असणार आहे. आता JEE ॲडव्हान्सच्या संरचनेबद्दल सुद्धा 1 आणि 2 अशा 2 भागात हे पेपर असतात. विषय अर्थात तेच तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित, मल्टी कन्सेप्च्युअल आणि न्यूमेरिकल अशा पद्धतीचे रिझनिंग बेस असे हे प्रश्न असतात. अर्थातच या 2 मध्ये आपण जर फरक पाहिला तर काय असेल? या 2 मधला फरक अर्थातच JEE ॲडव्हान्स ही थोडीशी कठीण असेल, कारण एक चाळणी लागलेली आहे JEE मेनची आणि 2.5 लाख विद्यार्थी, म्हणजे JEE मेन्सच्या परीक्षेमध्ये जे काही 15-16 लाख विद्यार्थी परीक्षा देतात त्यामधले 2.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला
पुन्हा कॉम्पिटिशन करायची आहे, तरच आपल्याला IIT मध्ये प्रवेश भेटणार आहे. आणि म्हणून JEE ॲडव्हान्स ही परीक्षा कशी असणार आहे, याची काठिण्य पातळी, याच्या अपेक्षा आपल्याकडून जास्तच असणार आहे. आता या सगळ्यामध्ये एक माइंड मॅप आपल्यामध्ये डोक्यात तयार झाला पाहिजे या दोन्ही परीक्षांबद्दल. अर्थातच त्याची रचना MCQ असणार आहे, न्यूमरिकल आणि असर्शन आणि रिझनिंग याबद्दल यामध्ये JEE ॲडव्हान्समध्ये असणार आहे. अभ्यासक्रम म्हणजे तुमचे विषय कोणते असणार आहे, अर्थात विषय मात्र सारखेच आहे, फिजिक्स, गणित आणि केमिस्ट्री हे तिन्ही विषय दोन्हीकडे सारखेच असणार आहे. एक पेपर असणार आहे 3 तास, 2 पेपर असणार आहे 6 तास. म्हणजे तुमच्या इथे बसण्याची कॅपॅसिटी, तुमची जी काही संयमाची परीक्षा सुद्धा ही JEE ॲडव्हान्स आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की तब्बल 2 पेपरला 6 तास तुम्हाला बसायचं आहे. कशासाठी करणार आहे आपण हे, तर NIT, IIT, IIIT मध्ये प्रवेशसाठी JEE मेन परीक्षा आपण देणार आहोत. JEE ॲडव्हान्सबद्दल अगदी तुमच्या स्वप्नातलं करिअरबद्दल आपण बोलत होतो, तर IITच्या प्रवेशासाठी आपण हे करणार आहोत. परीक्षेच्या काठिण्य पातळी आपण बद्दल बोललेलेच आहोत. अजून एक भाग तुम्हाला नक्की माहीत असायला हवा. JEE मेन्ससाठी तुम्ही 3 अटेम्प्ट देऊ शकता आणि JEE ॲडव्हान्ससाठी तुम्ही 2 अटेम्प्ट हे देऊ शकता. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला JEE तयारीसाठी काय टिप्स असतील तर ते आपण वारंवार बोलतोय. पुन्हा एकदा वेळेचं व्यवस्थापन तुम्ही केलं पाहिजे. तुमच्याकडे दररोज तुमच्या विषयांवर तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुमच्या विषयावर योग्य नियोजन असलं पाहिजे. त्या तुमच्या नोट्स तयार असल्या पाहिजे. कमकुवत गोष्टींकडे तुम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे. मॉक टेस्ट जास्तीत जास्त सोडवल्या पाहिजे. वेळ ही थांबली नाही, सेकंदानं पुढे जात आहे. तर या वेळेचं नियोजन, किती तास झोपणे, किती तास अभ्यास करणार, शॉर्ट नोट्स कधी काढणार, आकृत्या कधी पाहणार, क्लास कधी करणार, कधी काही लेक्चर कधी ऐकणार, ह्या सगळ्या बाबींचं तुमच्याकडे मायक्रो प्लॅनिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि पुनरावलोकन, ज्याला रिव्हिजन आपण पुन्हा पुन्हा म्हटलं, त्याबद्दल पण तुम्ही काम केलं पाहिजे. कोचिंग क्लासेस आणि मार्गदर्शन तर तुम्हाला नक्कीच हे तुम्ही घेत असाल तर ते तुमचं चालू ठेवा. पण पुन्हा एकदा मित्रांनो मी हे सांगेन की नक्कीच पारंपरिक जे पद्धत आहे, NCERTची पुस्तकं ज्याला आपण पारायण करायचं असं म्हटलं आहे, त्यावरच परीक्षेत प्रश्न असतात, तर ते मात्र नक्की तुम्ही चुकू नका. आणि ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही जायला विसरू नका. परीक्षा कोणतीही असो, तुमची मानसिक तयारी ही खूप महत्त्वाची असते. आणि म्हणून ध्यानधारणा आहे, विश्रांती आहे, निगेटिव्ह जे काही विचार आहेत तुमचे ते तुमच्या मनात यायला नको, हे आपण दूर ठेवले पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही ध्यान आहे, योगा आहे, एक्सरसाइज आहे, हा दररोज तुमचा किमान 1 तास त्यासाठी राखून ठेवला पाहिजे. आणि म्हणतात ना, आरोग्यम ही धनसंपदा असते. आणि ते तुमचं शरीर आणि मन हे जर उत्तम असेल तर तुम्ही अभ्यासाच्या पुढच्या कितीतरी कठीण गोष्टी करू शकत असता. आणि म्हणून याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तयारीसाठीची पुस्तकं पुन्हा अगदी वर्मा सर आणि याबद्दल आपण बोललेलेच आहोत, पण पुन्हाही तुमच्या नजरेखालून ही जावी म्हणून ही स्लाईड आहे मित्रांनो, तर ही तुम्ही नक्कीच ऑब्झर्व केली असेल. टंडन सर आहेत, चौहान सर आहेत, शर्मा सर आहेत आणि SC वर्मा सर यांची तर अतिशय उत्कृष्ट असे व्हिडिओ आणि लेक्चरसुद्धा उपलब्ध आहेत, तेही तुम्ही पाहणार. शंका आणि निरसन आणि मूल्यांकन हा अतिशय महत्त्वाचा दुर्लक्षित होणारा भाग असतो. परंतु जोपर्यंत माझ्यामध्ये काय कमी आहे हे मला कळत नाही, तोपर्यंत मी ती गोष्ट दुरुस्त कशी करणार हा प्रश्न असतो. आणि म्हणून शंका निरीक्षण, आपलं आत्मपरीक्षण, स्वमूल्यांकन हे आपण केलं पाहिजे. आणि यासाठीही तुम्ही सातत्यानं तयार राहिलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला आपले शिक्षक आहेत, आपले प्राध्यापक मंडळी आहेत, आपले सगळ्यात जवळचे मित्र आहेत, हे सांगू शकतात. आणि त्याहीपेक्षा आपणच आपल्याला समजायचं असेल तर मॉक टेस्ट दिल्यानंतर आपल्याला काय भाग कठीण वाटतो त्याबद्दल आपण केली पाहिजे. परीक्षेच्या दिवसाची तयारी आपण कशी केली पाहिजे, तर आधीपासूनच या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. अतिशय छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा फरक आपल्याला पडत असतो. कारण तुम्ही ॲडमिट कार्डच परीक्षेला घेऊन गेला नाही तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परीक्षेच्या हॉलमध्ये, सभागृहामध्ये प्रवेशच देण्यात जाणार नाही. म्हणजे आपली एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे तुम्ही जाणताच. आणि हे तुम्ही जाणलं पाहिजे. आता आपल्याकडे वेळ आहे आणि म्हणून ह्याही गोष्टी आपल्या मनामध्ये वारंवार आपण फिरवल्या पाहिजे. मी तर तुम्हाला एवढं सांगेन की ज्या हॉलमध्ये परीक्षा होते त्याचं एक इमॅजिनेशन तुम्ही केली पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही जेव्हा मॉक टेस्ट देत असता तर त्या हॉलमध्ये बसला आहेत अशा
इमॅजिनेशन करून तुम्ही ते मॉक टेस्ट सोडवली पाहिजे. आणि हो, बरेच विद्यार्थी काय करतात, तर बरेच विद्यार्थी मित्रांनो रात्रभर कधी कधी अभ्यास करतात आणि मग त्यांची सगळी त्रेधा तिरपीट होत असते. आणि म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, तर शेवटच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला, आपल्या मनाला अतिशय ताजंतवानं ठेवलं पाहिजे, आराम केला पाहिजे. तरच तुम्ही वर्षभर किंवा अनेक महिन्यांपासून तुम्ही जी काही तयारी करताय, मेंदूमध्ये ते तुमच्या सगळ्या गोष्टी साठलेल्या आहे, त्या तुम्हाला वेळेवर आठवणार आहेत. परीक्षेच्या दिवसाची तयारी आपण पाहिलंय आणि ऑलवेज ऑन टाईम अतिशय महत्त्वाचा आहे. सेकंद सेकंद तुमचा महत्त्वाचा आहे. एक वेळ तुमची गेली की तुम्हाला नक्कीच परीक्षेच्या हॉलमध्ये कोणी बसू देणार नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आत्मविश्वासाने तुम्ही परीक्षेला सामोरे गेलात आणि स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतःवर विश्वास तुम्ही जर ठेवला, तर नक्की जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला तुमच्या करिअर, जे स्वप्नातलं करिअर आहे, तुम्हाला जे काही बनायचं आहे त्यापासून रोखणार नाही, हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, आपण JEE आणि JEE ॲडव्हान्स या परीक्षेबद्दल पाहिलेलंच आहे. यानंतर अतिशय मानाची नामांकित अशी परीक्षा नीट या परीक्षेबद्दल, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, याबद्दल आपण पाहणार आहोत. अर्थातच तुमचं स्वप्न जर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात जायचं असेल तर तुम्हाला नीट हा परीक्षेचा राजमार्ग आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि नक्कीच तुम्ही त्यासाठी तयारी करायची आहे, हा प्रश्न तुमच्या मनात आहे, त्यासाठी आपण सगळी आजची माहिती पाहणार आहोत. नीट ही मेडिकल आणि डेंटल कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी आणि अनेक कॉलेजेसला, जसं मेडिकल फोर्सेस कॉलेज आहेत आणि विविध कॉलेजेसला प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला ही नीटची परीक्षा द्यायची असते. ही परीक्षासुद्धा NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फतच आता आयोजित केल्या जात असते. सरकारी आणि खाजगी मेडिकल कॉलेज असेल, MBBS असेल, BDS असेल, BHMS असेल, आयुष मंत्रालय भारत सरकारनं आत्ताच नवीन सुरू केलं आहे, त्यामधले काही प्रवेश असतील, या सगळ्यांबद्दल ही नीटची परीक्षा असते. आणि या परीक्षेचं स्वरूप कसं असेल, परीक्षेचा प्रकार कसा असेल, तर अर्थातच MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन या स्वरूपाची ही परीक्षा असते, हे आपण जाणताच. आणि भारतातल्या 11 भाषांमध्ये नव्हे तर आता 13 भाषांमध्ये सुद्धा आपल्याला ही देता येते. म्हणजे भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये ज्या भाषेचा समावेश आहे त्या भाषांमध्ये सुद्धा आपल्याला ही परीक्षा देता येते. पण मित्रांनो, मी नक्की तुम्हाला सुचवेल की इंग्रजी या भाषेवर तुम्ही जर फोकस केला, कारण या सगळ्या वैद्यकीय शाखेचं जे काही सगळं उपलब्ध साहित्य आहे हे सगळं इंग्रजीमध्ये आहे आणि आपले जे काही पेपरसुद्धा आहेत हे सुद्धा त्या इंग्रजी पुस्तकांमधूनच डिझाईन होणार आहेत. आणि म्हणून तुम्ही इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व तुमचं कमवायला तुम्ही हवं. आता आवश्यक पात्रता काय आहे, अर्थातच तुम्ही 12वी उत्तीर्ण असले पाहिजे. आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, हो बायोलॉजी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तो आपण त्याबद्दल पाहणारच आहोत. पण तत्पूर्वी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र म्हणजे बॉटनी आणि झूलॉजी अशा 2 शाखा बायोलॉजीमध्ये असतात आणि खूप सारे प्रश्न या बायोलॉजीवर आधारित असतात. हेही महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि मी तर तुम्हाला हेही सुचवेल, जर तुम्ही 11वी म्हणजे 10वी पास झालेले असाल आणि 11वी विज्ञान शाखेला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही गणित हा विषय सुद्धा पूरक म्हणून घ्यायला पाहिजे. कारण अनेक अवकाशीय क्षमतांचा या परीक्षेमध्ये उपयोग होत असतो. अगदी 17 वर्षाचं किमान वय तुमचं पाहिजे आणि मात्र 25 वर्षाच्या आतील तुम्ही असले पाहिजे, त्यावेळी तुम्हाला नीटची परीक्षा देता येत असते. आता नीट या परीक्षेची संरचना कशी आहे, तर नीट या परीक्षेमध्ये एकच पेपर असतो, एकाच दिवशी हा पेपर देशभरामध्ये होत असतो आणि या पेपरमध्ये 180 प्रश्न असतात. त्याची विभागणी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. पुन्हा बायोलॉजीचे 2 भाग, आपण 90 प्रश्न या बायोलॉजीचे असतात, ज्याला वेटेज अतिशय जास्त आहे, त्याबद्दल आपण मगाशीच बोललो. पुन्हा एकदा हा प्रश्नांचा प्रकार कसा असतो, तर 180 प्रश्न हे MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन या प्रकारातले असतात. प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे 4 पर्याय असतात, ज्यामध्ये तुम्हाला एकाला निवडायचं असते. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनं असते. विषय आणि प्रश्नांचं वितरण हे
तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री या 2 विषयाचे 45-45 असे प्रश्न असतात आणि बायोलॉजी मात्र ज्यामध्ये बॉटनी आणि झूलॉजी असे 45-45 मिळून 90 प्रश्न, असे 45-45-90 आणि हे 90 प्रश्न असे 180 प्रश्नांचं ही नीट परीक्षा असते. या परीक्षेचा कालावधी 3 तास असतो. अगदी लक्षात ठेवायचं आहे, वेग आणि ॲक्युरसी तर आपल्याला हवी आहे, परंतु त्या प्रत्येक प्रश्नाच्या तुमच्या एका चुकीच्या प्रश्नासाठी 1 गुण वजा केला जाणार आहे, हे मात्र तुम्ही तुमच्या मनात कायम कोरून ठेवा. नाहीतर आपण वेगामध्ये अनेक प्रश्न चुकवून आपलं निगेटिव्ह स्कोर व्हायला नको. नीट परीक्षेची मूलभूत माहिती जर आपण म्हटलं तर NTA ही परीक्षा जे आयोजक आहे ते NTA आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही परीक्षा घेत असते. एकाच दिवशी ऑफलाईन म्हणजे पेन आणि पेपर अशा पद्धतीची ही परीक्षा असणार आहे. एकूण गुण 720 असणार आहे. एकूण प्रश्न 200 पैकी 180 प्रश्न सोडवायचे आहे. म्हणजे एकूण प्रश्न 200 असणार आहे, परंतु तुम्हाला 180 प्रश्न सोडवायचे आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी आणि झूलॉजी, बायोलॉजीचे 2 पार्ट त्याच्यामध्ये आहे. आणि प्रश्नांचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे. चुकलेलं उत्तरासाठी आपल्याला 1 गुण मायनसमध्ये आपला जाणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आता स्टडी प्लॅन आणि टाइम टेबल काय असणार आहे तर सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही संपूर्ण सिलेबस समजून घेतला पाहिजे. दररोज 6 ते 8 तास नव्हे, त्यापेक्षा जितका शक्य होईल हा कमीत कमी इतका अभ्यास आपण केला पाहिजे. जितका शक्य होईल तेवढा अभ्यास केला पाहिजे. टॉपिकनुसार तुमचा टाइम टेबल असला पाहिजे. बायोलॉजीसाठी जास्त वेळ अर्थात दिला पाहिजे, कारण की 90 प्रश्न तुमचे त्यावर आधारित असणार आहे. आणि केमिस्ट्री म्हणजे तुम्ही जर एक 6 तासाचं 8 तासाचं नियोजन केलं तर त्या पद्धतीनं तुम्हाला जितका वेळ शक्य होते अभ्यास करायला त्या पद्धतीनं या वेळाची तुम्ही विभागणी करू शकता. जसं इथे 3 तास, 2 तास आणि 2 तास यासाठी दिलं आहे. आणि रिव्हिजन आणि टेस्ट सोडवणे ह्या अतिशय महत्त्वाच्या ज्या दुर्लक्षित राहणाऱ्या गोष्टी आहेत. रिव्हिजन तुमच्या जो दृष्टी विकसित होण्यासाठी महत्त्वाची असते. आणि म्हणून दररोज मला असं तुम्हाला आनंदानं सुचवावंसं वाटेल की सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही रिव्हिजन ही केली पाहिजे. त्यासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. वीक पॉईंट काय आहेत याबद्दलही तुम्ही जर लक्षात घेतलं तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, यात तीळमात्र शंका असणार नाही. मित्रांनो, विषयवार योजना जर असेल आपली तर महत्त्वाची पुस्तकं कोणती याबद्दल पुन्हा एकदा, जसं JEE या परीक्षेबद्दल आपण बोललो होतो याच तासिकेमध्ये, तर तीच पुस्तकं, कारण की तुमचा बायोलॉजी जो विषय आहे हा विषय वगळता सर्व पुस्तकं तीच असली पाहिजे. आणि हो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की NCERTची पुस्तकं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तुमच्या नीट आणि JEE या परीक्षेसाठी तो पाया आहे, तो मूलभूत भाग आहे. आणि म्हणून ती पुस्तकं ही चव्हाण सर असतील, मॉरिसन असेल, OP टंडन असतील, बहादूर सर असतील, वर्मा सर असतील, ही सगळी पुस्तकं तुमच्याकडे असलीच पाहिजे. फॉर्म्युले आहे, इक्वेशन आहे, वेगवेगळ्या आकृत्या आहेत, ह्या तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जिथे अभ्यासाला बसता, जिथे तुम्ही नेहमी असता, तुम्हाला नेहमी जे दिसेल पुन्हा पुन्हा अशा ठिकाणी तुम्ही ते लावले पाहिजे. त्याचं पुन्हा पुन्हा वाचन केलं पाहिजे. आणि त्या सगळ्यातून तुम्हाला तुमचं स्वतःचं लॉजिक, काही प्रश्न मित्रांनो असे असतात, परीक्षा ही खरं तर तुम्ही वाचता यापेक्षा बरंच काही येत असतं, परंतु अनेक गोष्टींचं एकत्रीकरणातून एखादा आपल्याला प्रश्न सोडवावा लागतो. आणि बऱ्याचदा ही गोष्ट तुमचे जुने मित्र तुम्हाला नक्की सांगतील की जेव्हा आपण पुन्हा पुन्हा एक प्रश्न सोडवतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर खरोखर हेच आहे का हे माहीत नसेल, परंतु आपला मेंदू, ज्याला 6th सेन्स आपण म्हणतो, तो जागृत होतो आणि आपल्याला सांगतो की या प्रश्नाचं उत्तर हे आहे. आणि तुम्ही जर असं करत असाल, तुम्ही पुन्हा पुन्हा असं करून बघा, नक्की तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही जे ठरवलं होतं, मेंदूनं सांगितलं होतं, ते उत्तर तुमचं बरोबर असेल. आणि म्हणून MCQ मागील वर्षांचे जे काही पेपर आहेत, सराव पेपर आहेत, मॉक टेस्ट आहेत, जी NTAवर नॅशनल टेस्टिंग एजन्सी, भारत सरकारची जी काही महत्त्वाची संस्था आहे तिथे उपलब्ध आहे, त्यावर सुद्धा उपलब्ध आहे, ते तुम्ही सोडवले पाहिजे. फिजिक्स या महत्त्वाची पुस्तकांबद्दल आपण बोललो. अभ्यास पद्धत, कन्सेप्ट, फॉर्म्युला, प्रश्न सोडवणे याबद्दल सुद्धा बोललो आणि त्याच्या गुणांकनाबद्दल सुद्धा बोललो. निगेटिव्ह मार्किंग मात्र तुम्ही विसरू नका. टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वाचे आहे आणि म्हणून आठवड्यातून तुम्हाला किमान 1, 2 ते 3 टेस्ट तुम्ही फुल लेंथ टेस्ट, म्हणजे बऱ्याचदा काय होते, विद्यार्थी काय करतात की त्या चॅप्टरची किंवा
तो भाग रटला जातो त्यावेळेस, किंवा आपण क्लासमध्ये शिकलेला असतो, ऐकलेला असतो, वाचलेला असतो आणि तेवढ्याच भागावरची आपण टेस्ट सोडवतो आणि आपल्याला खूप चांगले गुण येतात. पण जसं जसं पुढे जायला लागतो, त्या कालावधी वाढतो, तसं तसं आपल्याला त्या गोष्टी विसरायला लागतात आणि मग आपला जो मेन स्कोर आहे तो येत नाही आणि मग आपलं स्वमूल्यांकन बऱ्याचदा चुकतं. आणि म्हणून फुल लॉंग लेंथ जो पेपर आहे आपला, अगदी परीक्षेच्या दिवशी जसा येणार आहे तशी तुम्ही मॉक टेस्ट दिली तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि हे केल्यानंतर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कसं असावं, काय केलं पाहिजे, काय नाही, या सगळ्या गोष्टी तुमचं मूल्यमापन होणार आहे. तुमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, तर तुम्ही शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजे, मॉक टेस्ट सोडवल्याच पाहिजे, स्पीड आणि ॲक्युरसी सुधारण्यासाठी नियमित सराव केला पाहिजे. अनेक ऑनलाईन ॲपसुद्धा उपलब्ध आहेत. कन्सिस्टन्सी, तुमचं सातत्य असलं पाहिजे. मोटिवेशन हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की जोपर्यंत माणूस उत्साही असतो, ताजातवाना असतो, आनंदी असतो, तोपर्यंत माणूस हे सगळं करत असताना थकत नाही. आणि आपल्याला खूप तासनतास बसायचं जर असेल तर स्वतःला आपल्याला मोटिवेट करावं लागेल. तुमचा 1 वर्षाच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 6 महिने, त्यामध्ये 3 महिने, 3 महिने आणि अधिक तुम्हाला महिनाभराचा अगदी आठवड्याचा नव्हे तर दिवसाचा सुद्धा तुम्हाला प्लॅन करता येतो. पण तुम्ही किमान तुमचा ढोबळमानाने तुमचे अचिव्हमेंट्स काय असले पाहिजे ते तुम्ही ठरवायला पाहिजे. 6 महिन्यात तुम्ही सिलेबस कव्हर केला, सगळा बेस क्लिअर केला, पुढचे 3 महिने तुम्ही मॉक टेस्ट सोडवले आणि त्याच्या पुढचे 3 महिने तुम्ही संपूर्ण सिलेबसला काय केलं तर रिव्हिजन दिलं. मग आज हा शब्द आपण पुन्हा एकदा समजून घेऊ, रिव्हिजन. तुमच्याकडे जी व्हिजन आहे तो, तुमची दृष्टी तर तुम्हाला आहे, तुमचा या परीक्षेसाठीचा दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे आणि म्हणून रिव्हिजन अतिशय महत्त्वाचं आहे. पुन्हा तुम्हाला सर्वोत्कृष्ट रिसोर्सेस आणि ॲप कोणते आहे यामध्ये पुन्हा ही गोष्ट हायलाईट करेल की ऑफिशियल वेबसाईटचा तुम्ही वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. NCERTची जी काही वेबसाईट असेल, SCERTची वेबसाईट असेल, यावरचं जे मटेरियल असेल, मित्रांनो दीक्षा ॲपवर अतिशय सुंदर सुंदर व्हिडिओसुद्धा अनेक दिग्गज शिक्षकांनी शिकवलेले व्हिडिओसुद्धा आहे. आणि हो, तुम्ही यूट्यूबवर सुद्धा दर्जेदार लोकांची याबद्दलचं अनेक व्हिडिओ किंवा गुगलवर सुद्धा अनेक ऑफिशियल वेबसाईटवरून डेटा डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि म्हणून ऑफिशियल वेबसाईट, शासकीय वेबसाईटला तुम्ही मात्र विसरू नका. नीटच्या तयारीसाठीचे जे काही टिप्स आहेत, या टिप्स काय आहेत तर योग्य विषयाचे योग्य ज्ञान मिळवलं पाहिजे. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, अगदी शालेय वयापासून तुम्हाला जर हे विषय आवडत असतील ना तर तुम्ही नक्कीच कचरणार नाहीत किंवा तुम्ही मागे पडणार नाहीत. तुमच्या संकल्पना सगळ्या स्पष्ट होतील आणि तुम्ही नक्कीच या परीक्षेला बिनदिक्कतपणे सामोरे जाणार आहात. मानवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि शरीर विज्ञान या बायोलॉजीच्या ज्या काही वेगवेगळ्या शाखा आहे, वनस्पतीशास्त्र जर असेल, झूलॉजी असेल, बॉटनी असेल, यावर पण तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि याचंही योग्य नियोजन आपण केलं पाहिजे. संपूर्ण पाठ्यपुस्तक समर्पकपणे त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट मी माझ्या पद्धतीनं माझ्यासाठी मलाच समजावून सांगतो तेव्हा ती गोष्ट मला खूप चांगली कळलेली असते, हे तुम्ही जाणताच. आणि म्हणून अगदी आपणच शिक्षक आहोत आणि आपणच विद्यार्थी आहोत, मला काय समजत नाही, मला काय येत नाही, ह्याचा तुम्ही जर पक्का विचार मनात केला आणि त्यावर जर काम केलं, पुन्हा पुन्हा ती गोष्ट समजून घेतली. उदाहरणार्थ तुम्हाला एखादा भाग समजला नाही, त्या भागासाठी तुम्ही काय केलं, गुगलवर सर्च केलं, यूट्यूबवर त्याबद्दल काही व्हिडिओ ऐकले. नक्कीच मित्रांनो, NCERTच्या बुकमध्ये वाचलं, त्याची आकृती काढून पाहिली, त्याची शॉर्ट नोट्स बनवली, त्याच्याबद्दल विचार केला, ते तुम्ही जे वाचलंय ते आठवून पाहिलं. नक्कीच तुम्ही त्याबद्दल आधी अगदी ब्लँक होता, पण आता मात्र तसं होणार नाही. आता तुमच्याकडे बरीच माहिती आली असेल. आणि हो, बऱ्याचदा जी गोष्ट आपल्याला येते ती आपण स्वतःला सांगितली पाहिजे. अहो, ही जी काही यशस्वी लोक असतात हे कसं एवढं सगळं टाईम मॅनेजमेंट करत असतील, म्हणजे तुम्ही एका खुर्चीवर एका लॅबमध्ये दिवसभर बसताय असं नाही, तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये अगदी तुम्ही जेवत असताना जे जे काम करत असताना विचार करत असता आणि तुमच्या विचारांमध्ये जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घ्याल ना तेव्हा तुम्हाला या यशापासून कोणीच रोखू शकणार नाही. आणि म्हणून ज्याबद्दल आपण आधीही पाहिलेलं आहे, तर ही सगळी पुस्तकं तुमची अगदी पारायण व्हावीत अशी ही पुस्तकं आहेत. हो,
आता तुम्ही सगळं मित्रांनो रिव्हिजनबद्दल आपण खूप बोलतोय आणि हे रिव्हिजन जर करायची असेल तर ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा तुम्ही वाचू शकणार नाहीत आणि म्हणून तुम्ही यामध्ये हायलाईट केलेलं असावं किंवा शॉर्ट नोट्स काढलेल्या असाव्यात, फॉर्म्युले तुम्ही लिहिलेले असावेत, तुमच्या अवतीभोवती ते तुम्हाला दिसावेत. तसं असेल तरच तुम्ही ते सगळं एवढं परीक्षेच्या आधी वाचू शकाल, नाही तर तुम्हाला हे शक्य होणार नाही. आणि हो, जो सगळ्या सिलेबसला पुन्हा पुन्हा आपल्या नजरेखालून घालतो ना किंवा प्रश्नांना पुन्हा पुन्हा ओझरता आपलं दर्शन करतो ना, तरच त्यालाच ते हे शक्य होईल. नाही तर नीट परीक्षा आपण नीट पद्धतीनं पार पाडू शकणार नाही. नीट हा शब्द आपला मराठी आहे आणि म्हणून आपल्याला नीटपणे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. रात्री आराम केला पाहिजे, परीक्षेच्या आधी काय तयारी केली पाहिजे, कसे कपडे घातले पाहिजे, तिथे काय काय नियम आहेत, काय अटी आहेत, आपण आपल्या हॉल तिकीटवर काय गोष्टी दिल्या, या सगळ्या गोष्टी, अगदी ॲडमिट कार्ड आहे, आपलं परीक्षा शुल्क भरलंय का नाही, सगळ्या गोष्टी आपण अपलोड केल्याय का नाही, परीक्षा केंद्रावर आधी जायचं तर आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्या मनात आपण ठरवल्या तरच हे सगळं शक्य होईल. मानसिक तयारी काय असली, सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे, ध्यानधारणा, मेडिटेशन, योगा, आनापान विधी, अगदी 10 मिनिटं 5 मिनिटं श्वास आपल्या मनाचं आणि शरीराचं केंद्रबिंदू आहे. तुम्ही जर श्वासावर लक्ष केंद्रित करून बसलात तर नक्कीच तुमच्या अभ्यासात त्याचं तुम्हाला रिफ्लेक्शन दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सकारात्मक विचार आपण ठेवले पाहिजे. हे सकारात्मक विचार येतील कुठून, तर त्याचे निर्माते आपणच आहोत. कारण आपल्याला तिथे जायचं आहे आणि म्हणून आपल्याला एक एक पाऊल असं आपलं ध्येय नक्कीच गाठता येईल. आणि म्हणून न थांबता आपण तयारी ही केली पाहिजे. आता या नीट परीक्षेतून आपल्याला ज्या काही शासकीय संस्था आहेत या संस्थांमध्ये प्रवेशित आपल्याला होता येत असते. महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळी विद्यालये आहेत, वैद्यकीयच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रवेश भेटत असतो. आणि म्हणून आपण या नीटसाठी ज्या मेडिकल कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले त्याची सुद्धा यादी बरेचसे खाजगी आणि शासकीय वैद्यकीय कॉलेजसुद्धा आहेत. जवळपास 23 एवढी कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रवेशित होऊ शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, नीटच्या तयारीनंतर तुम्ही एम्स हे तुमचं नक्कीच स्वप्न असणार आहे मित्रांनो. हो, केवळ 5,000मध्ये तुम्ही अगदी 5 वर्षे आरामात सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शासकीय पद्धतीनं उपलब्ध आहेत. हो, चुकीचं नाही बोललोय. 5,000मध्ये तुम्ही एम्समध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही जर लागलात, तुम्ही जर निवडला गेलात, तर 5,000मध्ये तुमचं सगळं शिक्षण हे पूर्ण होणार आहे. अर्थातच या सगळ्या नीटच्या नंतर तुम्ही जर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहात, सगळ्या कोर्सेसचा जो काही डिझाईन आहे 4.5 वर्षाचं, हे सगळं 4 वर्षे 6 महिने असा त्याचा कालावधी आहे. आणि 1 वर्षाची इंटर्नशिपसुद्धा तुम्हाला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नॉलॉजी अशा अनेक शाखा इथे आपल्याला उपलब्ध आहे. वैद्यकीय शाखेच्या सुद्धा अनेक शाखा, जसं BDS असेल, MBBS तर नक्की तुमचं टार्गेट असणारच आहे. MBBS, BMS, BHMS, BDS, नर्सिंग, व्हेटरनरी, खूप साऱ्या शाखा ह्या तुम्हाला या नीटच्या परीक्षेमधून उपलब्ध असणार आहे. तुम्हाला हेही माहीत असेल की देशाचा जो काही 15% रँकिंग म्हणजे 15% जागा ह्या देशभर पातळीतून भरल्या जात असतात आणि आपला उर्वरित जो 85% हा कोटा असतो आपला, हा राज्यासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी किंवा त्या राज्यासाठी राखून ठेवला जात असतो. आणि म्हणून मुंबई विद्यापीठाचा इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग, ज्याला IDOL मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून सुद्धा नीटची आपल्याला तयारी करता येऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद, ज्याला नुकतंच संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या नावानं शासनानं औरंगाबादचं नामकरण केलंय, तर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये सुद्धा अनेक अभ्यासक्रम आणि कोर्सेस नीट आणि JEEच्या तयारीसाठी उपलब्ध आहे. त्याचाही तुम्ही लाभ घेतला पाहिजे. नक्की तुम्ही वेबसाईटला भेट द्या, तुम्हाला अधिक माहिती, बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ज्याला महाराष्ट्रातील विविध मेडिकल कॉलेज जे आहेत, उदाहरणार्थ ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई आहे, KEM हॉस्पिटल आहे, डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेडला आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला आहे, त्यानंतर BJ मेडिकल कॉलेज पुण्याला आहे. या सगळ्या ठिकाणी सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी, मार्गदर्शनासाठी तुम्हाला नीट प्रवेश परीक्षेची तुम्हाला कास धरावी लागणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT बॉम्बेमध्ये सुद्धा तुम्हाला JEE
म्हणजे ज्याबद्दल आपण आधी IIT, NIT आणि IIIT याबद्दल आपण JEE आणि JEE ॲडव्हान्स या परीक्षांमध्ये बोललो होतो, तर तिथे सुद्धा प्रवेशासाठी तुम्हाला या परीक्षांच्या माध्यमातून म्हणजे JEE आणि ॲडव्हान्स या परीक्षा द्यावं लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्रच नव्हे, देशच नव्हे, तर जगाच्या पातळीवर नीट आणि JEE ह्या परीक्षा अतिशय मानाच्या अशा परीक्षा आहेत आणि त्यामध्ये तुम्ही करिअर करायचं ठरवलंय, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल अशी आशा, अपेक्षा आणि खात्री आहे. नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आजची ही तासिका नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा, अपेक्षा करतो. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे ठरवलंय ते मिळो अशी प्रार्थना करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.